तथाकथित गौरक्षकों के अत्याचार से परेशान किसान आखिरकार भड़क उठे। आज 12 अगस्त 2025 संगमनेर में शिव आर्मी किसान संगठन ने कुरैशी समाज और व्यापारियों द्वारा बंद की गई मवेशियों की खरीदी बिक्री के खिलाफ और इन कथित गौरक्षकों के उत्पीड़न से तंग आकर आक्रामक रुख अपनाया। संगमनेर, अकोले और श्रीरामपुर इन तीनों तालुकों के किसान नवजात बछड़ों को लेकर सीधे उप विभागीय अधिकारी कार्यालय प्रांत कार्यालय में घुस गए और जोरदार नारेबाजी करते हुए सरकार को कटघरे में खड़ा कर दिया। किसानों की साफ मांग है, भाकड़ गाय और बछड़ों की देखभाल के लिए सरकार उन्हें हर महीने 20,000 रुपए दे ताकि इस भारी बोझ को उठाया जा सके, क्योंकि अगर सरकार ने जल्द फैसला नहीं लिया तो ये समस्या एक बड़े सामाजिक संकट में बदल जाएगी। नदी किनारे और जंगल क्षेत्रों में छोड़े जा रहे मवेशियों की वजह से कुत्तों, बिबटों और बाघों के हमले बढ़ रहे हैं। मरे हुए जानवरों से बदबू फैल रही है और स्वास्थ्य संकट गहराता जा रहा है। पागल कुत्तों का खतरा बढ़ रहा है, जिससे ग्रामीणों का जीना दुभर हो रहा है। आज हालत यह है कि पशु बाजार खाली पड़े हैं, व्यापारी आना बंद कर चुके और किसानों पर परिवहन का खर्चा चढ़ रहा है। मवेशी बिक नहीं रहे हैं और किसान कर्ज के बोझ में दबकर आत्महत्या तक करने को मजबूर हो सकते हैं। किसानों ने चेतावनी दी है, अगर सरकार ने तुरंत और ठोस कदम नहीं उठाया तो यह आंदोलन सिर्फ संगमनेर तक सीमित नहीं रहेगा, बल्कि राज्यव्यापी किसान बचाओ आंदोलन खड़ा होगा, जिसकी जिम्मेदारी पूरी तरह से सरकार पर होगी। शिव आर्मी शेतकरी संगठन के अध्यक्ष दत्ता ढगे, साथी विकास गुंजाल, मंगेश गुंजाल, रवि हासे, रवि पवार, अर्जुन वाड़ी, सदाशिव हासे समेत असंख्य किसान भाई उपस्थित थे। वहीं राजनीतिक दलों में से शिवसेना, उद्धव बाला साहेब ठाकरे गुट की ओर से इस मोर्चे को सार्वजनिक समर्थन दिया गया। इस दौरान पूर्व शहर प्रमुख अमर कतारी, जिला पदाधिकारी चौहान, भावसाहेब हासे आदि उपस्थित थे। इसके अलावा वंचित बहुजन आघाड़ी के तालुका अध्यक्ष संदीप मोकड़ और शहर अध्यक्ष अजीत ओहरा ने भी अपनी पार्टी की ओर से इस आंदोलन को सार्वजनिक समर्थन दिया। आम्ही अल्टिमेटम 8 दिवसाचा सरकारला दिला होता की लवकर या संदर्भात सरकारने धोरण ठरवावं, परंतु त्याबाबत फक्त निवेदन घेऊन हे वरती पाठवण्याचं काम सरकारी यंत्रणेने केलेलं आहे, परंतु त्या संदर्भात ठोस अशी काही भूमिका सरकारने घेतली नाही। आणि म्हणून आज या ठिकाणी ह्या गोऱ्यांसहित शेतकरी या ठिकाणी हे आलेले आहेत। आणि आज म्हणणं हेच आहे की गोवंश कायद्याच्या नावाखाली जो काही अराजक या ठिकाणी चाललेला आहे, जे काही शेतकऱ्यांची पिळवणूक या ठिकाणी चाललेली आहे, ती पिळवणूक कुठंतरी थांबली पाहिजे। आणि गोवंशाच्या नावाखाली जे जनावरं गोशाळेत किंवा इकडे तिकडे पाठवले जातात त्याचं सोशल ऑडिट, सामाजिक ऑडिट हे झालं पाहिजे की नेमके शेतकऱ्यांकडून घेतलेले जनावरं हे नंतर जातात कुठं। म्हणून आमचं सरकारला म्हणणं आहे की आता इथून पुढं आमच्या जनावरं बाजारला जात असताना जर आमची गाडी गोरक्षकांनी कोणी अडवली, काही जर केलं तर आम्ही तात्काळ ती गाडी सरकारच्या दारात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून तहसीलदारांच्या दारात ती गाडी आणून उभी करू, तिथंच त्यांच्या ताब्यात हे जनावरं देऊ, तिथं रिसर पंचनामा करून जनावरांना टॅग मारून मागू आणि ते जनावर त्यांच्या ताब्यात देऊ आणि दिलेल्या जनावराचे सरकारी किमतीप्रमाणे, सरकार बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत ठरवून ते पैसे त्यांनी आम्हाला द्यावे आणि ते जनावरं ताब्यात घ्यावी इथून पुढं, असं आम्ही सरकारला आव्हान करतोय। आणि हे जे आंदोलन आहे शिव आर्मी संघटना, दत्ता ढगे आणि माझे ह्या एचएफ गाई गोशाळेत जाऊन पुढे जातात कुठं, प्रशासनाने याची पूर्णपणे शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवली पाहिजे। आज लाखो जित्राबं गोळा केलेली इथे 10 वर्षात, त्यांचं पुढं झालं काय? माझ्या घरच्या 11 गायी नेलेल्या आहेत प्रशासनाने रातच्या पहाटेच्या 4:30-5 वाजता येऊन। असा कोणता कायदा आलाय का शेतकऱ्याच्या गोट्यावरती धाड टाकायची किंवा तिथं काय 2 नंबर चालू आहे किंवा काय अशी गोष्ट असेल तर मी मान्य केलं असतं, पण अशी घटना कोणतीच माझ्या गोट्यावरती चालू नाही। मग असा कायदा आलेला आहे का कोणता? हे अशा भरपूर शेतकऱ्यांच्या गोट्यांवरनं माल गेलेला आहे। हा घटनाक्रम संतवाडी आळे गट नंबर 2172, माझ्या एवढं लक्षात नाही गट नंबर, मी स्वतः मालक आहे तिथलं। संतवाडी जुन्नर तालुक्यात हा घटनाक्रम घडलेला आहे। हा असा अनेक ठिकाणी घटनाक्रम घडलेला आहे। वैयक्तिक माझा अनुभव असा आला, याचं मोजमाप हे जित्राबं जातात भरपूर मोठ्या प्रमाणात, हे जातात कुठं आणि हे जे कथाकथित गोरक्षक आहे यांच्या हेतूने जातात। हेतू प्रत्येकाचा अलग अलग असू शकतो, माझा हेतू पाळण्याचा आहे।
सदाभाऊ वसे. मी एक चिखली गावचा हिंदू शेतकरी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या गोठ्यावर 14 गायी होत्या, पण या सरकारच्या नाकर्तेपणामुळं आज दुधाला 30 रुपये 25 रुपये 27 रुपये बाजार मिळतो. त्या 14 गायीपैकी माझ्याकडं आता फक्त 4च गायी शिल्लक राहिल्या आहे. त्या 2 गायी भाकडे आता सध्या. म्हणजे आता माझी अशी अवस्था झाली आहे, मी पूर्ण कर्जबाजारी झालो आहे. कारण दुधाला बाजार नाही, खाद्याला बाजार वाढले आणि तो दूधधंदा जो होता तो परवडेबल राहिला नाही. आणि आता अशी अवस्था झाली, मला आता माझ्याकडे एक जनायला गाय होती, ती विकायला होती, जिची किंमत लाख रुपये होती. पण ह्या भाकड गाया हे व्यापारी कुणी घेत नाही, त्याच्यामुळं गायांना किमती राहिल्या नाही. ती गाई मला 45,000ला विकायला लागली. म्हणजे मी आज त्या ठिकाणी 50 ते 60,000 रुपये ना तोट्यात आलो. अशा प्रकारे कर्ज शेतकऱ्याचं प्रत्येक शेतकऱ्यावर हे कर्ज वाढत गेलं आहे. आजही मी शेतकरी याच्यामुळं कर्जबाजारी झालो आहे. थोडक्यात माझ्यासारखे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले. माझी एकच मायबाप सरकारला इच्छा आहे का तुम्ही हिंदुत्व करतात, अहो हे शेतकरीसुद्धा हिंदू आहे, मग तुम्ही असं का म्हणून हे हिंदू शेतकरी मरून जातील. त्याकरता माझी एक विनंती की तुम्ही आमच्या दुधाला 40-45 रुपये लिटर बाजार दिला पाहिजे, मग शेतकरी हा जगेल टिकेल. आता 2015ला गोवंश हत्याबंदी कायदा म्हणून कायदा केला. अगोदर आपल्याकडे गो हत्याबंदी कायदा जवळजवळ स्वातंत्र्यापासून 1960 पासून. तर गो हत्याबंदी कायदा म्हणजे गायीची हत्या करायची नाही. पण 2015ला गोवंश हत्याबंदी नावाची जी भानगड आणली, त्याच्यात गोरे बाकी भाकड जनावरांच्या संदर्भात सगळंच बंद झालं. आणि त्याचा गैरफायदा घेत काही टोळ्या तयार झाल्या, ज्या स्वतःला गोरक्षक म्हणून घ्यायला लागल्या. आणि त्या शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या गाड्या अडवणं, बाजारात जाणाऱ्या गाड्या अडवणं, ते जनावरं तुम्ही बेकायदेशीर नेताय, कत्तलेली नेतायत असं म्हणून चोरून नेतं. म्हणजे एक प्रकारची ढापणं ती जनावरं परत शेतकऱ्याला मिळतच नाहीत. केस इतके दिवस चालते की नंतर ते गोशाळेवाल्यांनी त्याचा पालन पोषणाचा जो खर्च सांगितलेला असतो शेतकऱ्याला, एवढे पैसे द्या, तर त्या गायच्या किमतीपेक्षा तो पालन पोषणाचा खर्च जास्त मागत आहे. त्याच्यामुळे शेतकरी त्या गाय पाहायलाच जात नाही. आणि हे पुढं होणार हे माहीत असल्यामुळंच माझ्या आधी जसं गणेश पाडेकरांनी सांगितलं, हे अगोदरच गाय ताब्यात आले की विकायला सुरुवात करता लगेच, जसे गिराईक मिळतील तसे. आणि त्याचा परिणाम असा आहे की ही सरळ रॅकेट आहे की शेतकऱ्याच्या गाया लुटायचं आणि त्याच्यावरती पोट भरायचं. हे काय गोसेवा गोभक्ती काही नाही यांचं. त्याच्यानंतर या कायद्याचे परिणाम इतके भयंकर झाले, म्हणजे तो कायदा रद्द करावा का? आमचं गायांवर इतकं प्रेम आहे की गोसेवा आम्हाला काय शिकवायची, कायद्यात सुधारणा करा असं आमचं म्हणणं आहे. 1990ला या कायद्यात सुधारणा विधेयक आलेलं होतं. अनेक लोकांनी त्या काळातही प्रयत्न केले, पण त्या कायद्यात त्यावेळेसही सुधारणा न होता 2015ला उलट्या सुधारणा अजून झाल्या. आता त्या कायद्यात सुधारणा कराव्यात ही पहिली मागणी आहे. आणि का कराव्यात? तर आता ही जे आपण गोरे पाहत आहेत हे एका मळ्यातले गोरे आहेत. आम्ही आता लंपीची भीती आहे सगळे, त्याच्यामुळे गावागावातले सगळे गोरे काही गोळा नाही केले. आमचे एका मळ्यातले एका गावाच्या एका मळ्यातले एवढे गोरे आलेत. विचार करा, जर एका मळ्यातून एवढे गोरे येत असतील आणि सगळे नाव जात आहेत तुम्हाला दिसतंय, तर गावागावात किती गोरे पैदा होत आहेत. तर ह्या गोऱ्यांचं करायचं काय? तर मग हे गोरे काय होतं, शेतकरी दूध पाजायला परवडत नाही. दूध पाजायला परवडलं नाही की मग तो दूध पाजत नाही, तो बिचारा उपाशी मरतं. मरून गेलं की नेऊन ओढ्याला टाकून देतात. काही शेतकरी ते मारायच्या आधीच कुठेतरी वावरात नेऊन सोडतात, जगलं मेलं तर मेलं, वाघ खाऊन जाईल. म्हणजे कितीतरी शेतकऱ्यांनी गोठा बंदिस्त केलाय, घराला कंपाऊंड केलंय आणि अंतुले बाहेर कंपाऊंडच्या नेऊन बांधलेत का वाघाने ओढून द्यावा. कारण ते रोज दूध न पिता तळतळ मारताना देखत नाही. कारण किती झालं तर शेतकरी प्रचंड संवेदनशील आहे जनावरांच्या बाबतीत. त्याच्यानंतर या सडलेले जे जनावर आहेत त्याच्यामुळे आरोग्याचे पर्यावरणाचे जे प्रश्न निर्माण होणार ते प्रचंड गंभीर आहेत. या आरोग्याच्या पर्यावरणाच्या प्रश्नांच्या पुढं आता काही शेतकरी म्हणजे प्रत्येक जितक्या माणसं तितक्या प्रवृत्ती. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. इथं शिरापूरमध्ये एक घाट आहे, त्या घाटात काही लोकांनी गोरे आणून सोडले. तुमचेच ना शिरापूरचे 10 गोरे आणून सोडले. तुमच्याच गावात कोणतरी गोसाई ना खाली, तिथं गोसाई नावाचे कुटुंब आहे, त्या बाईला ते देखवलं नाही, जनावर ओरडू राहिलेत. ती माईला बिचारी म्हणजे एक किस्से सांगायला डोळ्यात पाणी येईल असं. ते गोरे घरी घेऊन आली, डेअरीला दूध गेलं नाही तरी चालन म्हणली, आणि त्या गोऱ्यांना अर्धा लिटर दूध पाहिजे ती. बरोबर आहे की नाही बाबा? तर इतकं सगळं भयंकर परिस्थिती आहे. पण आता ते प्रेमापोटी ते गोरे जरी जगवले तिनं, पुढं काय शेतीला या गोऱ्यांचा काही फायदा आहे का? अजिबात नाही. हे गोरे उद्या ज्यावेळेस मोठे होतील, हे शिंग येतील चांगले, तुम्ही कुठेही आता UP मध्ये बघा जोरात आंदोलन चालू या गोऱ्यांच्या बद्दल. तिकडे आधी कायदा आला होता,
त्याच्यामुळे तिथं वळू झालेत तयार, शेतमालच येऊ देत नाहीत. तिथं जोरात आंदोलन चालू आहे सध्या युपीमध्ये. तर आपण मागच्या स्टेजला आहे, ते आपल्या पुढे आहेत अजून, तर त्या स्टेजला आपण जाणार आहेत. जर आजच जागे नाही झालो तर आपण थोडं लवकर त्यांच्यापेक्षा जागे झालो. त्याच्यामुळे आत्ता तातडीनं आपण, आमची सरकारकडे हीच मागणी आहे का त्या कायद्यात सुधारणा कराव्यात, ह्या गोवंशांची तुम्ही व्यवस्था लावावी. आमची अजिबात म्हणणं नाही कत्तल करावी, सरकारचं म्हणणं नाही सांभाळावं. तुमच्यापेक्षा आमचं काय जास्त प्रेम आहे, सांभाळा ना. टॅक्समधनं पैसे द्या, आम्ही टॅक्स भरतो. एकट्या शेतकऱ्यावरती ती जबाबदारी टाकायची नाही. आधीच तो मरायला झाला आणि त्याला तुम्ही अजून मरणी घालणार का? हे जमणार नाही. हीच सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे. धन्यवाद.